एक मुलगा वयाच्या 8व्या वर्षी घरदार सोडतो, दूर जाऊन धर्मग्रंथांचा अभ्यास करतो, आपल्या विद्वत्तेच्या जोरावर अनेक पंडितांना हरवतो, कितीही विरोध असला तरी हार मानत नाही, अद्वैतवादाचं एक नवं तत्वज्ञान सांगतो. हो, हे व्यक्तिमत्व म्हणजे आद्य शंकराचार्य. 8व्या शतकात होऊन गेलेले भारतातले एक महान पंडित. हिंदू धर्माचं पुनरुत्थान त्यांनी केल्याची मान्यता आहे. अनेक ग्रंथांवर त्यांनी भाष्य लिहिली, देशाच्या 4 दिशांना 4 पीठं स्थापन केली. पण हे शंकराचार्य कोण होते? त्यांचं नेमकं कार्य काय? कोणतं होतं त्यांचं तत्वज्ञान? आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेचे लोक त्यांना प्रच्छन्न बौद्ध किंवा छुपे बौद्ध म्हणत असत. शंकराचार्यांवर बौद्ध विचारांचा प्रभाव होता का, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. आद्य शंकराचार्य मूळचे केरळचे. केरळच्या कालडीमध्ये त्यांचा जन्म झाला. तो काळ होता 8व्या शतकातला, म्हणजेच आजपासून सुमारे 1300 वर्षांपूर्वीचा. शंकराचार्यांच्या वडिलांचं नाव होतं शिवगुरु, तर आईचं नाव होतं आर्यंबा. बालपणापासून त्यांना अध्यात्माची आवड होती. त्यांना संन्यास घेण्याची इच्छा होती, पण त्यांची विधवा झालेली आई त्यांना संन्यास घेऊ देत नव्हती. असं सांगितलं जातं की एकदा शंकराचार्य नदीत पोहायला गेले असताना एका मगरीने त्यांचा पाय धरला. हे पाहून त्यांची आई घाबरली. मग शंकराचार्य आईला म्हणाले की मला संन्यास घेऊ दिला तरच मगर पाय सोडेल. आपल्या मुलाच्या जीवासाठी मग आईने त्याला संन्यास घ्यायला परवानगी दिली. शंकराचार्य वयाच्या 8व्या वर्षी घरदार सोडून बाहेर पडले. ते नर्मदेच्या काठी आले. तिथे ओंकारेश्वरला त्यांना गोविंद भट हे गुरु भेटले. त्यांनी त्यांना दीक्षा दिली. त्यानंतर शंकराचार्य भारतभर फिरले. वेद, पुराणं, उपनिषद यांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी समजल्या जाणाऱ्या ब्रह्मसूत्रम, उपनिषद आणि भगवद्गीता या तिन्ही ग्रंथांवर भाष्य लिहिली. त्या काळी अनेक तत्वज्ञ पंडितांना त्यांनी विचारांच्या लढाईत हरवलं. जो त्यांच्यापुढे हरायचा तो त्यांचं शिष्यत्व पत्करायचा. अवघ्या 20च्या वयातच शंकराचार्यांनी स्वतःचं मोठं अस्तित्व निर्माण केलं होतं. आणि शंकराचार्यांनी देशाच्या 4ही दिशांना 4 मठ स्थापन केले. उत्तरेला बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका, पूर्वेला जगन्नाथपुरी आणि दक्षिणेला शृंगेरी असे ते 4 मठ. या मठांमध्ये त्यांनी 4 मठाधिपतींची स्थापना केली. या मठाधिपतींना प्रतिकात्मकपणे शंकराचार्य असं म्हटलं जाऊ लागलं. विशेष म्हणजे आजही या 4ही ठिकाणी हे मठ आहेत आणि शंकराचार्य सुद्धा आहेत. इतक्या वर्षांची ही परंपरा अजूनही टिकून असलेली आपल्याला दिसते. शंकराचार्यांचं नाव घेतलं जातं ते हिंदू धर्माचं पुनरुत्थान केल्यामुळे. होय, हिंदू धर्माची परिस्थिती त्यावेळी चांगली नव्हती. खरं तर हिंदू धर्म हा खूप प्राचीन वैदिक संस्कृतीपासून, म्हणजे अगदी इसवी पूर्व 1000 वर्षांपासून चालत आलेला धर्म. पण त्यात असणारी चातुर्वर्ण्य व्यवस्था, कर्मकांडांचं वाढलेलं प्रमाण, धार्मिक पंडितांचं वाढलेलं वर्चस्व, अनेक देवतावाद असे अनेक दोष होते. तसंच हिंदू धर्मात शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य आणि कौमार्य असे पंथ असल्यामुळे तो काही अंशी विभागला गेला होता. याउलट बौद्ध, जैन, लोकायन यांच्यासारखे सांप्रदाय किंवा समांतर धर्म त्यावेळी अस्तित्वात होते, ज्यांनी हिंदू धर्मातील या दोषांवर प्रहार केला आणि आपली वेगळी भूमिका मांडली. त्याचा परिणाम असा झाला की भारतातला सर्वसामान्य बहुजन समाज बौद्ध आणि जैन धर्माकडे आकर्षित होऊ लागला. त्यावेळेचे अनेक राजेरजवाडे हे बौद्ध आणि जैन धर्मांना आश्रय देऊ लागले. हिंदू धर्माची लोकप्रियता घसरत चालली होती. मग आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन केलं, कारण त्यावेळी मोठा समाज हा बौद्ध आणि जैन धर्माकडे आकर्षित झालेला होता. त्यांनी हिंदू धर्मातील काही चुकीच्या गोष्टींना विरोध केला, आपले वेगळे विचार मांडले. प्रसंगी त्यांना अनेक प्रस्थापित शास्त्री पंडितांचा रोष पत्करावा लागला. शंकराचार्यांना हिंदू धर्मातील अतिकर्मकांड, यज्ञात केली जाणारी हिंसा, देवी देवतांचं वाढलेलं प्रमाण अशा अनेक गोष्टी मान्य नव्हत्या. त्यांचा कल हा निर्गुण निराकार परमेश्वराच्या उपासनेकडे होता. शंकराचार्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्याशिवाय त्यांनी अनेक स्तोत्र लिहिली. हिंदू धर्माला त्यांनी दिलेली ही मोठी देण आहे. त्यांनी शिवपांचाक्ष स्तोत्र, कालभैरवाष्टक, सौंदर्य लहरी स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र अशी अनेक स्तोत्र आजही भारतीयांच्या तोंडी असतात. बौद्ध धर्म आणि शंकराचार्य यांची विचारसरणी काही अंशी सारखी होती. शंकराचार्यांनी त्यांचं जे अद्वैतवादाचं नवं तत्वज्ञान मांडलं ते बौद्ध धर्मातील विचारसरणीशी मिळतं जुळतं होतं. अद्वैत तत्वज्ञान म्हणजे थोडक्यात जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहे अशी थिअरी. आद्य शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच असून जग हे मायेमुळे निर्माण झालेलं आहे. बौद्ध तत्वज्ञानात ते जगाला शून्य आणि क्षणिक मानलं गेलं आहे. तसंच बौद्ध धर्मातील निर्याण या संकल्पनेप्रमाणे शंकराचार्यांनी ब्रह्मालाच अंतिम सत्य मानलं आहे. बौद्ध धर्मातील शून्यवाद तत्वज्ञान हे आद्य शंकराचार्यांच्या अद्वैतवाद तत्वज्ञानाशी जुळतं असं त्यावेळेच्या पंडितांचं म्हणणं होतं. तसंच बौद्ध तत्वज्ञानाप्रमाणे शंकराचार्य हे निर्गुण निराकार परमेश्वरावर भर देत होते. दुसरी गोष्ट म्हणजे बौद्ध धर्मात असणारी संघ पद्धती ही आद्य शंकराचार्यांना आवडल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांनाही हिंदू धर्मात अशीच काहीशी इन्स्टिट्यूशनल रचना असावी असं वाटू लागलं आणि त्यांनी भारतात 4 दिशांना 4 पीठ स्थापन केल्याचं म्हणतात. बौद्ध आणि शंकराचार्यांची साम्य दाखवणारी आणखी एक बाब म्हणजे शंकराचार्यांची गुरु परंपरा. शंकराचार्यांचे गुरु होते गोविंद भट आणि या गोविंद भटांचे गुरु होते गौडपादाचार्य. हे गौडपादाचार्य बौद्ध विचारांनी खूप प्रभावित होते.
होते. त्यामुळे आपल्या या आजे गुरुकडून आद्य शंकराचार्यांपर्यंत बौद्ध धर्मातील काही तत्त्वज्ञानाचा वारसा आला असल्याचं म्हटलं जातं. तसंच हिंदू धर्मात भगवान विष्णूंचे काही अवतार सांगितले जातात. असं म्हणतात की भगवान गौतम बुद्धांना विष्णूचे 9वे अवतार म्हणून आद्य शंकराचार्यांनी स्थान दिलं. त्यामुळे झालं असं की एरवी काही गोष्टीत प्रखर भूमिका घेणारा आणि त्यावेळी भारतात मोठा प्रभाव असणारा बौद्ध धर्म हा जरा मवाळ झाला आणि हिंदू धर्माच्या जवळ आला. या सगळ्यामुळे शंकराचार्य हे बौद्ध धर्माशी संबंधित होते. त्यांनी सनातन हिंदू धर्मात बौद्ध धर्मातील काही तत्त्वज्ञान घेतलं. त्यांच्यावर बौद्ध विचारांचा प्रभाव होता असं तात्कालीन पंडितांचं म्हणणं होतं. त्यामुळे ते त्यांना प्रच्छन्न बौद्ध म्हणजेच छुपे बौद्ध म्हणत असत. असं असलं तरी शंकराचार्यांना बौद्ध धर्मातल्या ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या, ज्या घेण्यासारख्या होत्या किंवा ज्यांच्या विवेकवादी दृष्टीला त्या मान्य होत्या, त्यांचा त्यांनी पुरस्कार केला. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्म एक प्रकारे मोल्ड केला आणि म्हणूनच त्यानंतर हिंदू धर्म पुन्हा वाढू लागला असं अनेक संशोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे गौतम बुद्ध असो किंवा महावीर भगवान किंवा शंकराचार्य किंवा मग आपले ज्ञानेश्वर तुकाराम, आपल्या धर्मातील दोष प्रसंगी या महान पुरुषांनीच समाजाचा रोष पत्करून दूर केला आणि धर्माचं त्यावेळी रक्षण केलं. म्हणूनच या सगळ्यांना भारताच्या इतिहासात एक वेगळं स्थान प्राप्त झालं. बाकी तुम्हालाही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला लगाव बत्ती.